नमस्कार. सानी कला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मी व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट केले होते त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि आता काय झालंय, बरेच तरुण पण पिढी आपल्या सानी कला रंगाचा एक भाग होत चालली आहे. त्यांचे पण बरेच जणांचे पर्सनल प्रश्न होते की तुम्ही तर पोटाच्या घेराचं सांगितलं, मांडीच्या हे वरची चरबी कशी कमी करायची. तर बरेच जण सांगितलं की आमच्या चेहऱ्यावर खूप असा चेहरा जाड दिसायला लागला आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पण सांगितलं की आमचं इथे सुकू द्या, इथे सुकू द्या. तर थोडा सुख त्या वयापरत्वे नक्कीच येणार असं काही नाही. आपण फक्त त्याचा जो वेग आहे तो आपण रोखू शकतो. तरुण पिढीसाठी मात्र नक्कीच तुम्ही हे वेळी सावधपणे करा, म्हणजे थोडंसं तुमची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी लांब जाईल. हे तर सगळ्यात पहिले सगळ्यांनीच करायचं आहे, म्हणजे तरुण पिढीने करा, ज्येष्ठ नागरिकांनी करा, अपाय काहीच नाही आहे. तर आपला फेस योग करताना, चेहऱ्याचे व्यायाम करताना तुम्ही पहिले चेहरा छान स्वच्छ धुवा. धुवायच्या आधी जर अगदी तुम्हाला जर शक्य असेल तर निरसं दूध असतं की नाही आपलं, गाईचं दूध किंवा म्हशीचं कुठलंही असेल, गाईचं दूध तर अगदी बेस्ट. अर्धा चमचा पण लागत नाही. ते सगळं असं कापसाच्या बोळ्याने फिरवा आणि चेहरा धुवा, म्हणजे सगळं असं चेहरा आतून क्लीन होतो. आठवड्यातनं एक दोनदा सगळ्यांकडे त्रिफळा पावडर असेल असं मी गृहीत धरते, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे तर असेल, कारण मी बरेच वेळा त्रिफळा पावडरचे गुणधर्म सांगितलेले आहे. तर ही त्रिफळा पावडर थोडीशी अशी ना भरड असते की नाही, तर त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाका आणि छानपैकी असं हे करा. म्हणजे कुठला तरी आर्टिफिशियल फेस स्क्रब आणण्यापेक्षा या त्रिफळा पावडरनी छान आपला चेहरा असा स्क्रब करा, की जेणेकरून तुमचे जे डेड स्किन आहे ती निघून जाते. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही फेस योगला सुरू करायचे. तर सुरुवातीला आपण काय करायचं, तर आपले असे छानपैकी हात न असं घर्षण करा व्यवस्थित. आणि हे पहा, असं घर्षण करा. तुम्हाला जेव्हा गरम जाणवेल आहे तेव्हा चेहऱ्यावर असं असं थोडंसं असं फिरवा. खूप छान, म्हणजे आपल्या हातामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा आपल्या सबंध शरीराला पोचवायची आहे. इथून सुरुवात करायची. खूप त्याच्या प्रती, छान चेहऱ्याप्रती, आपल्या शरीराबद्दल एक खूप आदर व्यक्त, मनात कृतज्ञता व्यक्त, या दैवी शक्तीबद्दल आणि वैश्विक शक्तीबद्दल खूप कृतज्ञ भाव ठेवायचा आणि आपण सुरुवात करायची. आता बऱ्याच जणांनी विचारलं की आमचं इथे, मी ना काय झालंय, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहे. मी सगळ्यांचे एकत्रित व्हिडिओ करते, कारण प्रत्येकाचा वेळ का व्हिडिओ करणं हे होईल खूप. तर बरेच जण लगे आमची गालाची स्किन लूज पडलेली आहे. तर गालाची स्किन जर तुम्हाला हे करायची असेल, टाईट करायची असेल, तर काय करता येईल हे, तर आपण ह्याचा पुढचा व्यायाम बघूया की कसं करता येईल. आता हे आपण पाणी पिणार आहोत आणि पूर्ण पाणी तोंडात भरून घ्यायचं आहे आणि ते पाणी इकडे फिरवायचं आहे, जेणेकरून ही तुमची बाह्य त्वचा ही ताणल्या जाईल आणि आतली त्वचेला तुमच्या एक हायड्रेट म्हणतात ना, म्हणजे पाण्याच्या अंशाने तुमची त्वचा अगदी त्याला आर्द्रता मिळेल. हे तर आता मी पाणी पिते आहे आणि ती पाणी कसं फिरवते ते तुम्ही बघा. आलं लक्षात? म्हणजे मी तोंडात पूर्ण भरून पाणी घेतलं होतं, इकडे फिरवलं, इकडे फिरवलं, वर फिरवलं, खाली फिरवलं, जेणेकरून इथले जे आपले स्नायू आहेत गालाचे ते ताणले गेले. आता काही जण सांगितले की आमचे हसण्यामुळे इथे इथे आता हे पडायला लागले आहेत, असे म्हणजे खुणा म्हणतात ना तशा पडायला लागले आहेत. तर ह्याच्यासाठी सांगा ना. तर आपण हा दुसरा सांगते आहे की आपली जीभ आहे, ही जीभ या इथे अशी मध्ये फिरवायची बघा. हे पहा, हिरड्यांच्या तिथून अगदी हिरड्यावरती आणि असं हिरड्या आणि गालातले आतले स्नायू ह्याच्यावर फिरवत राहिलं तर तुमची जी इथे खून पडते ना ती कमी होईल बघा. इथे एकदा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे 15-20 वेळा केला तरी सुद्धा तुमची ही जी आहे ही इथली लाईन कमी होईल. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आमचा हा
हा भाग खूप सुजल्यासारखा जाड डबल चिन म्हणतात ना, आणि डबल चिन आले की थोडस वय जास्त जाणवतं. म्हणजे जाडी चेहऱ्यावर वाढली ना तर तुम्ही आहे त्या वयापेक्षा जास्त दिसता. तर मी तुम्हाला फक्त कसं करायचं ते सांगते आणि अतिशय इफेक्टिव्ह आहे. हे तुम्ही 5 ते 6 वेळा करा. खूप त्याचा फायदा होतो. म्हणजे इथे जी वाढती जाडी ती कमी होते. तर मी फक्त वळते, म्हणजे तुम्हाला दिसेल कसं करायचं हे. मी वळते आणि हे पहा, हे माझा हा खालचा जबडा आहे. हा मी थोडासा पुढे गेला बघा. आलं लक्षात? हे पहा, मी काय केलं, जबडा थोडासा बाहेर घेतला असा, त्याच्यामुळे आणि वरती मान केली आणि मग नंतर तो उघड झाप केलं. तोंडाची हालचाल केली की बऱ्यापैकी इथे जे ताण पडतो त्याच्यामुळे इथे तुमचं जसं डबल चिन ती तयार होते ती कमी होते. परत एकदा बघा, हे पहा. आलं लक्षात? तर ह्याच्यामुळे पण बऱ्यापैकी इथली सगळी जाडी कमी होईल आहे. तर हे करणं गरजेचं आहे. तुम्ही पहिले अगदी एक 4-5 वेळा करा. नंतर थोडंसं एक 15-20 वेळापर्यंत वाढवलं तरी चालेल. मध्ये काही जणांनी प्रश्न टाकलेत बघा, तुम्ही लक्षात येईल की तुमचं सकाळचं दिनचर्या काय आहे. तर म्हणतात ना, आपल्याला काही जर हवं असेल, काही आपल्याला आपल्या स्वतःचं तब्येत निरोगी ठेवायची असेल तर आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. तर सकाळी लवकर उठून मी कोमट पाणी पिते आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्रित सगळे मिळून व्यायाम करतो. तर हे सगळे व्यायाम आम्हाला साधारण 1.25 तास लागतो. खूप वेळ लागत नाही बरं का. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की याला 10 मिनिटं, याला 15 मिनिटं, असं असं नाही. सगळे व्यायाम तुम्ही जर क्रमवार केले तरी सुद्धा तुम्हाला एक 1.25 तास म्हणजे खूप होतो. आणि एकत्रित केल्यामुळे कुठलाही आमचा स्किप होत नाही. म्हणजे आम्ही अगदी, म्हणजे ना, अगदी म्हणतात ना, म्हणजे पायापासून ते वरच्या अगदी केसापर्यंत आमचे सगळे व्यायाम असतात. तर हे तुम्ही नक्की करा. तर हा झाला इथला झाला, इथला आहे, इथला झाला आणि इथला झाला. तर इथे बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्या इथे सुरकुत्या येत आहेत, हसलं सुद्धा की इकडे सुरकुत्या दिसत आहेत. तर काय केलं पाहिजे? तर डोळे असे गच्च मिटतात, जितक्या वेळ गच्च धरता येईल तेवढं असं गच्च, आणि मनामध्ये सगळं 1 ते 20 अंक म्हणून मोजा. गच्च 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 असं. इथे तो ताण पडतो. ह्या ताणामुळे सुद्धा इथल्या सुरकुत्या नाहीशा होतात. हा हा झाला. आता काही जण सांगितले की आमच्या इथे इथे लाईट्स, फाईन लाईट्स अशा सुरू झाल्या आहेत दिसायला. कारण बऱ्याच जणांचे वाचायची किंवा मोबाईल पण बघायची, ते असं करून बघायचं, तर मग इथे सुरकुत्या चालू होतात. तर तुम्ही काय करा, हे 3 बोटे इथे ठेवा. असे 3 बोट एक असं खालती, ही जी 3 बोट आहे यांनी थोडंसं खालती झुकतो असं करायचं आहे. आणि ह्या ज्या भुवया आहे ह्यांनी वरती ढकलायचं. तर ह्याच्या परस्पर ह्याच्यामुळे इथल्या ज्या लाईन्स आहे बा, मी ह्या 3 बोटे इथे कपाळावर ठेवले. थोडासा दाबून ते खाली असं ढकलण्याचा प्रयत्न करते, ढकलत नाहीये, जस्ट असं करते. तर तोपर्यंत भुवया असं वरती ताणायचे. हे दाब भुवयांनी वरती करायचं की जेणेकरून आलं लक्षात. तर असे हे मी अगदी जे 5-6 व्यायाम आहेत, तर हे नक्की करा आणि तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या चेहऱ्यामध्ये अतिशय छान म्हणजे परिणाम दिसून येईल आहे. आणि तुमचा चेहरा सुद्धा पहिलेसारखाच तरुणपणासारखाच सतेज दिसायला चालू होईल. फक्त करणं गरजेचं आहे. नेहमीप्रमाणे मी सांगते की करणं गरजेचं आहे आणि त्याला सातत्य पाहिजे. अक्षरशः 1 ते 1.25 तास पूर्ण शरीराला, आपल्या शरीरासाठी काढायचे आहेत. उगीच औषधं आणि बाहेरचे क्रीम्स वगैरे किंवा आर्टिफिशियल काहीतरी करण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे ते नक्की करा. परत एकदा व्हिडिओ आवडले असतील की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ समोर ठेवा आणि सुरुवातीला करून बघा की मी हे कसं केलं ते. कारण थोडंसं तोच एक्सरसाइज जो आहे थोडासा अवघड वाटेल तुम्हाला
आणि तो अगदी सुरुवातीला खूप वेळ करू नका. बाकीचे ठीक आहे, तुम्ही अगदी 10 इकडे केलं, 10 वेळा इकडे केलं वगैरे ते चालेल आहे. पण हा जॉचा तुम्ही सुरुवातीला अगदी 5-6 वेळा करा. नंतर नंतर वाढवत वाढवत द्या. परत एकदा मनापासून धन्यवाद.